भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती आणि शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. आज बदलत्या हवामानाचा आणि भूपर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसतोय. त्यामुळं शेती सुधारण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानाबरोबरच भूपर्यावरण शास्त्रामध्ये चांगलं संशोधन व्हावं अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांनी व्यक्त केली. विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्या वतीनं पीएम उषा अंतर्गत शाश्वत विकासासाठी हवामानात बदल आणि भूपर्यावरणीय नवकल्पना या विषयावर 2 दिवसीय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण सप्तर्षी, भूगर्भशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर धवल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून राष्ट्रीय चर्चासत्राची माहिती दिली. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशभरातून जवळपास 100 जणांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुलभा बनसोडे यांनी केलं, तर आभार डॉक्टर प्रशांत उन्हाळे यांनी मानले. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.